नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. गडचिरोलीमधून आलेली माओवाद्यांनी 3 जणांची हत्या केल्याची माहिती कळते. भामरागड तालुक्यात ताडगावजवळ तिघांचे मृतदेह हत्या करून तिथे टाकण्यात आले. तशी अत्यंत दुर्दैवी घटना आपण बघतोय. कसनासूर चकमकीत खबऱ्याची भूमिका बजावल्यामुळे तिघांना मारत असल्याचं पत्रकातून माओवाद्यांनी स्पष्ट केलंय. बातमी अधिक विस्तारानं जाणून घेऊयात. महेश तिवारी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. महेश, काही आत्ताचे अपडेट्स मिळत आहेत? काही आणखी माहिती मिळू शकते? रेणुका, हा जो प्रकार घडलेला आहे हा भामरागड आलापल्ली रस्त्यावर आज सकाळी उघडकीस आलेला आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर 3 आदिवासी नागरिक आहेत. या तिघांचे मृतदेह त्या ठिकाणी पडून असले आढळले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे आहे माओवाद्यांनी जी पत्रकं टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी मालू डोगे मडावी आणि कन्ना मडावी आणि लालसू कुडेटी हे 3 मृतक आहेत. आणि या तिघांनी कसनासूरच्या चकमकीमध्ये जे आहे मोठी भूमिका बजावल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. आणि त्या चकमकीच्या पोलिसांना खबऱ्या म्हणून त्यांनी टीप दिली असावी असा अंदाज आहे. आणि त्याच्यामुळे माओवाद्यांनी त्यांना ठार केलं. आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी कसनासूर जे गाव आहे त्या गावामधून माओवाद्यांनी यांना उचलून नेलं होतं आणि मध्यरात्रीच्या सुमारास यांची हत्या केल्याचा अंदाज आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर या भागातलं जे भामरागड लोकल पेरमिली दलम असेल त्या दलमच्या सोबतीला छत्तीसगड मधून आणखी काही माओवादी आले असल्याचा अंदाज आहे. आणि मोठ्या संख्येत आलेल्या माओवाद्यांनी ही घटना घडवली आहे. आपण बघितलं तर एप्रिल महिन्यामध्ये जी चकमक झाली होती त्यामध्ये 40 माओवादी या कसनासूरच्या जंगलात ठार झाले होते. नदीच्या पात्रामध्ये मृतदेह मोठ्या प्रमाणात त्यावेळी आढळले होते. तर या चकमकीचा ठपका माओवाद्यांनी आता या आदिवासींवर ठेवलेला आहे. ती सगळ्यात मोठी देशभरात गाजलेली चकमक होती आणि त्या चकमकीमुळेच माओवाद्यांनी या तिघांनाही मारत असल्याचं पत्रकामधून स्पष्ट केलेलं आहे. त्या ठिकाणी बॅनर पत्रक आढळून आलेले आहेत. आणि आपण जर बघितलं या वर्षातली पहिली मोठी माओवाद्यांची हिंसक कारवाई आहे. आता त्याला कशा पद्धतीनं पोलीस प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. मात्र या घटनेमुळे या भागात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. आता पोलीस सुद्धा त्या ठिकाणी घटनास्थळावर पोहोचलेले आहे. धन्यवाद महेश. या सगळ्या माहितीबद्दल. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत अशी माहिती कळते. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी 3 हत्या केल्याची माहिती कळते. पुढची बातमी आहे. सीमेवरून आलेली जम्मू काश्मीरमधल्या शोपियामध्ये दहशतवादी आणि लष्करात चकमक सुरू असल्याचं कळतंय. 4 ते 6 दहशतवादी तिथे लपल्याची शक्यता देखील व्यक्त होते आहे. आताची एक महत्वाची बातमी आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आताचे काय अपडेट्स? खास करून सकाळपासून शोपियान जे आहे जम्मू काश्मीरमधला परिसर जे ठिकाण आहे तिथे सकाळपासून चकमक सुरू आहे. या भागात काही दहशतवादी लपून असल्याची माहिती लष्कराला प्राप्त झाली. त्यानंतर सकाळपासून त्यांनी चकमक सुरू केलेली. आपल्याला माहित असेल की गेल्या काही दिवसापासून ऑपरेशन झिरो सुरू आहे संपूर्ण जम्मू काश्मीर परिसरामध्ये. जे प्रत्येक दहशतवादाला टिपून त्याचं नायनाट करण्याचा प्रयत्न खास करून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून होतोय. त्याच निमित्ताने या प्रकारची माहिती आल्यानंतर चकमक सुरू झालेली आहे. मोठ्या प्रमाणात तिथे लष्कराचे जवान तिथे घुसलेले आहेत आणि खास करून या परिसरामध्ये प्रत्येक दहशतवाद टिपून मारायचा आणि त्यानंतर या परिसरात ऑपरेशन कॉम्बिंग देखील राबवण्याची प्रयत्न लष्कराचा आहे. सध्या चकमक सुरूच असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. धन्यवाद प्रशांत या अपडेटबद्दल. आपण बघतोय 4 ते 6 दहशतवादी लपल्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि तिथे मोठ्या प्रमाणात चकमक देखील सुरू आहे.